प्रणय, व्हॉट इज ट्रू लव? प्रेम प्रेम सब कोई कहे, प्रेम न जाने कोई, जहा मार्ग साहब मिले, प्रेम कहावे सोई. तो श्रेयाचा योग्य असा मार्ग निवडणं म्हणजे प्रेम. आणि आपण त्या साध्या साध्या गोष्टीत सुद्धा योग्य निवड करू शकत नाही. संत एकनाथ यांच्या जावयाने वेद, पुराणे, उपनिषद, भगवद्गीता हे सगळं अभ्यासलं होतं, तरीही ते दारू आणि वेश्या यांच्या आहारी गेले होते. म्हणजे अपूर्ण चेतनेचा नेहमी पूर्ण व्हायचा प्रयत्न सुरू असतो आणि परिणाम नेहमीच मिळणारं दुःख. सुज्ञ मनुष्य त्याला कधीही प्रेम म्हणणार नाही. पूर्णत्वाकडचा प्रवास नेहमी सुरू ठेवणं हेच स्वप्रेम आहे. While saying I love you, one must first know I. प्रणय, व्हॉट इज ट्रू लव? खरं प्रेम म्हणजे काय? ओके, हे सांगण्यासाठी द स्कूल ऑफ क्लॅरिटीने प्रकाशित केलेला कृष्णत्व या दिवाळी अंकातला माझा लेखच मला वाचावासा वाटतो. सो त्या लेखाचं नाव आहे प्रेम प्रेम सब कोई कहे. आपल्या सगळ्यांना एक प्रश्न नेहमी पडत असतो, तो म्हणजे आपणाला नेहमी समजत असतं की काही बरोबर आहे, काही चुकीचं आहे, आपण आता काय केलं पाहिजे जेणेकरून जे करेल ते सगळं हितकारक असेल, आणि काही टाळलं पाहिजे ज्यामुळे स्वतःचं जीवन योग्य दिशेने वाटचाल करेल. आपलं जीवन छान करण्यासाठी सध्या आपल्या प्रायोरिटीज काय असल्या पाहिजेत वगैरे वगैरे, असं सगळं आपणाला माहिती असतं, पण तरीही आपण त्यावर निर्णय घेऊन बदल घडवू शकत नाही. दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारू प्यायली की कोणते परिणाम होतात शरीरावर हे माहिती असतं. एवढंच नव्हे तर दारू पिल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्या व्यक्तीचं शरीर विविध स्वरूपात सावधान करत असतं की दारू पिणं हे शरीरासाठी हानिकारक आहे. तरीही बहुतेक लोकांकडून दारू सुटत नाही. तंबाखू, गुटखा इत्यादी पदार्थ खाणारे आणि सिगारेट फुंकणारे लोक तर खूपच महान आहेत. म्हणजे ज्यांना भारतीय संस्कृतीमधला अमरत्वाचा नियम एवढा पटला आहे की त्यांना वाटतं तंबाखू, गुटखा, सिगारेट यांच्या पुड्यांवर दिस मे कॉज कॅन्सर असं लिहिलेलं असूनही त्यांना यामुळे कधीच काहीच होणार नाही. तसंच काहीसं ड्रग्ज बाबत सुद्धा आहे. खरं तर ड्रग्ज आणि पब्स वगैरे हे सगळं आज आधुनिक पॉप कल्चर होऊन बसलं आहे, ज्यामुळे केवळ शहरातीलच नाही तर आजकाल गावखेड्याकडे सुद्धा हे ड्रग्ज अगदी सहज उपलब्ध होतात. यामुळे तर जीवन खूपच जास्त उद्ध्वस्त होतं आणि अगदी कमी काळातच. आणि हे तरुणाईला माहिती असूनही हे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. सोशल मीडियाचं व्यसन तर आजकाल सगळ्यांनाच आहे. म्हणजे इंस्टाग्रामवरती अकाउंट नसलेल्या व्यक्तीकडे गुहेत राहणारा व्यक्ती म्हणून बघितलं जातं. पण लोकांना समजत नाहीये की ते त्या छोट्याशा सुखासाठी जीवनातलं काय महत्त्वाचं गमवत आहेत. पण काहींना हे कळतं तरीही ते स्वतःचं हे व्यसन सोडू शकत नाहीत. उलट सोशल मीडियाचे ते अजून जास्त गुलाम बनतात. वरील गोष्टी खूप मोठ्या झाल्या, पण सध्या साध्या साध्या गोष्टी आपण बघूयात. आणि आपण त्या साध्या साध्या गोष्टीत सुद्धा योग्य निवड करू शकत नाही. खूप जास्त जाड असणं हे अनहेल्दी असण्याचं लक्षण आहे. हेही लोकांना माहिती असतं की खूप गोड, तेलकट वगैरे पदार्थ खाणं चुकीचं आहे, तरीही लोक खातात आणि त्यांचं वजन वाढत आहे हे समजत असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. ओबेसिटी ही आपल्या देशासमोरील एक समस्याच आहे. अगदी देशाच्या पंतप्रधानांना 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून सांगावं लागतं की 10% कमी तेल वापरा जेवणात. यावरूनच याचं गांभीर्य कळतं. एका खूप जाड विद्यार्थ्याला एका शिक्षकाने विचारलं की अरे खूप वजन वाढवलंयस, तर तो विद्यार्थी म्हणाला सर वाढवलं नाहीये, वाढलंय. त्यावर शिक्षक हसत म्हणाले तुझ्या परवानगीशिवाय. यावरूनच त्या शिक्षकाला हे सांगायचं होतं की वजन वाढत नसतं, आपण वाढवत असतो. आणि ते वजन वाढवणं आपला स्वतःचा निर्णय असतो. पण हे सगळं माहिती जरी झालं तरी आपण व्यायाम करत नाही, हेल्दी खात नाही आणि स्वतःहून आपण आपलं वजन वाढवतो. हे माहिती असूनही की वजन वाढणं अनहेल्दी असण्याचं लक्षण आहे. हेल्दी जेवण खाल्लं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तरीही
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपणाला माहिती आहेत की चुकीच्या आहेत, तरीही आपण त्या करतो. म्हणजे आपणाला असलेली एखादी वाईट सवय आहे ती आपण सोडू शकत नाही. आपणाला एखादी नवीन चांगली सवय लावायची आहे ती आपण लावू शकत नाही. थोडक्यात आपणाला जीवनात चांगला बदल घडवायचा असेल तर तो आपण घडवू शकत नाही. लोक चांगल्या गोष्टी जीवनात इम्प्लिमेंट करून अमूलाग्र बदल घडवू शकत नाहीत किंवा हे करणं महाकठीण होऊन बसतं. तर असं का घडत असेल? लोक असं का करत असतील? संत एकनाथ यांच्या जावयाने वेद, पुराणे, उपनिषद, भगवद्गीता हे सगळं अभ्यासलं होतं, तरीही ते दारू आणि वेश्या यांच्या आहारी गेले होते. म्हणजे एवढा ज्ञानी माणूस सुद्धा जीवनातील योग्य गोष्टी माहिती असूनही वाईटाच्या आहारी गेला होता. अर्थात नंतर त्यांनी जीवन बदललं हे नक्की. म्हणजे हे काहीच आश्चर्यजनक नाहीये का की सगळं बरोबर माहिती असूनही चुकीचं जीवन जगलं जातं. मग ते छोट्या छोट्या गोष्टींपासून ते अगदी व्यसन या मोठ्या गोष्टींपर्यंत. याचं कारण आहे जीवनात प्रेम नाहीये. योग्यरित्या समजावून घेण्यासाठी या ठिकाणी आपण असं म्हणूया की प्रेम दोन प्रकारचं असतं. एक स्वप्रेम आणि एक जगातल्या व्यक्तीवरील किंवा विषयांवरील प्रेम. कठोपनिषदात मृत्यूचे देवता यम आणि बालक नचिकेत यांच्यात संवाद आहे. तर यम नचिकेताला दोन मार्ग सांगतात, प्रेय आणि श्रेय. प्रेय म्हणजे जे सुख देणारं, सोपं, छान असं आहे ते, आणि श्रेय म्हणजे जे योग्य आहे असं. बहुतेक लोक जीवनात प्रेय निवडतात आणि जी विवेकी लोक असतात ती नेहमी श्रेयाचा मार्ग निवडतात. तो श्रेयाचा योग्य असा मार्ग निवडणं म्हणजे प्रेम. हे सगळं समजावून घेण्याआधी आपण कोण आहोत आणि आपणाला नेमकं जीवनात काय हवं आहे हे पहिलं समजावून घेऊया. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण जन्माला येताना या शरीरासोबतच एक अस्तित्वात नसलेलं अपूर्णत्व घेऊन येतो. अस्तित्वात नसलेलं म्हणजे जे खरं तर नाहीये पण शरीर, मन आणि बुद्धी यांना सतत वाटत राहतं, असं ते अस्तित्वात नसलेलं अपूर्णत्व. त्याच अपूर्णत्वाला ज्ञानी लोक किंवा बुद्ध दुःख असं म्हणतात. हे अपूर्णत्व जो समजावून घेत नाही त्याला ते जीवनभर त्रास देतं. म्हणूनच बुद्धांचं पहिलं आर्य सत्यच आहे, जीवन दुःख आहे. थोडक्यात जर ज्यांना ज्ञान झालेलं नाहीये, ज्यांचा विवेक जागा झाला नसेल, असे सगळे आपण कोण आहोत तर एक अपूर्ण चेतना असं आपण तुर्तास तरी म्हणूया. याचं प्रमाण काय आहे की आपण खरंच एक अपूर्ण चेतना आहोत? तर आपले डोळे नेहमी कुठल्या तरी छान अशा गोष्टींच्या शोधात असतात, ते त्यासाठीच उघडतात. आपले कान नेहमी काहीतरी ऐकण्यासाठी, बहुतेक वेळा स्वतःचं कौतुकच आतुर असतात. नेहमी आपली त्वचा कोणत्या तरी छान अशा स्पर्शासाठी प्रयत्न करत असते. आपलं मन नेहमी कोणाची तरी संगत शोधत असतं. ही प्रमाण आहेत की जीवन अपूर्ण आहे, की जीवनात पूर्णत्व नाहीये. म्हणूनच ते पूर्णत्व मिळवण्यासाठी या जगातील गोष्टींची कामना केली जाते, तीही सतत. ते अपूर्णत्व घालवण्यासाठी लोक वस्तू खरेदी करतात, अनेक गोष्टी उपभोगतात, जगातले नवे नवे अनुभव घेतात, सो कॉल्ड प्रेमात पडतात, मान, सन्मान, आदर वगैरे मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, घरं, गाड्या घेतात, अशा अनेक गोष्टी करतात. जे नुकतेच नवे नवे रिलेशनशिप मध्ये गेले आहेत किंवा ज्यांचं नुकतंच नवं लग्न झालेलं आहे, त्यांना विचारा की त्यांना कसं वाटतंय. त्यांचं उत्तर काहीही असलं तरीही त्याचा गाभा हाच असतो की पूर्ण झाल्यासारखं वाटतं. अर्थात नंतर ते हळूहळू कळतं की ते पूर्णत्व वगैरे काय नव्हतं, कारण 9 दिवस असतात फक्त. तर हे सगळं सिद्ध करत आहे की हे सगळं सिद्ध करत आहे आणि भारतीय तत्वज्ञान सुद्धा हेच सांगतं की मनुष्य जीवन अपूर्ण चेतना म्हणून जन्माला येतो. मनुष्य एक अपूर्ण चेतना म्हणून जन्माला येतो. म्हणजेच मनुष्य अपूर्ण चेतना आहे हे समजलं. मग त्या अपूर्ण चेतनेला हवाय काय तर पूर्णत्व, ज्याला आनंद, आत्मा, सत्य, ब्रह्म आणि कृष्णत्व ही म्हणतात. त्या अपूर्ण चेतनेचा नेहमी पूर्ण व्हायचा प्रयत्न सुरू असतो, पण ते पूर्णत्व मिळवण्यासाठी चुकीचे ठिकाणं, चुकीचे मार्ग निवडले जातात. ते पूर्णत्व या जगातल्या गोष्टी आणि विषय उपभोगून शोधलं जातं आणि परिणाम नेहमीच मिळणारं दुःख.
कारण हे जग आणि त्यातले विषय कधीही तो आनंद आणि पूर्णत्व नाही देऊ शकणार. उदाहरण द्यायचं झालं तर अपूर्ण जीवन छान छान चवीचे पदार्थ, खूप साखर तेल असलेले मसालेदार असे पदार्थ खाऊन पूर्णत्व मिळवण्याचा प्रयत्न करतं. पण काही काळानंतर असे पदार्थ आठवड्यातून एकदा खाणं पुरत नाही. मग आपण त्याची वारंवारता हळूहळू वाढवतो. मग शेवटी आठवडाभर सुद्धा आपण असे पदार्थ रोज खातो. पण ते पूर्णत्व काही मिळत नाही, कारण ते त्या खाण्यात नाहीच आहे. उलट या सगळ्यामुळे वजन वाढून ओबेसिटी येते आणि लोक रोगी बनतात. पण त्या अपूर्ण चेतनेला एवढी ओढ आहे पूर्णत्व किंवा आनंद किंवा कृष्णत्व किंवा आत्मा किंवा सत्य किंवा ब्रह्म होण्याची, की एवढं सगळं अनहेल्दी खाऊन आपणाला रोग होऊ शकतात, आपण खूप जाड होऊ शकतो हे माहिती असूनही मनुष्य त्या थोड्या वेळेच्या पूर्णत्व भासवणाऱ्या अनुभवासाठी हे करतो. असंच तो दारू, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज इत्यादी गोष्टी सुद्धा करतो. रेप केल्यानंतर शिक्षा होणार आहे हे माहिती असूनही मनुष्य ते करतो, मग कायदे कितीही कठोर असले तरीही. याचं कारण हेच आहे की किमान हे कृत्य करून तरी बघूया ते पूर्णत्व मिळतंय का. वाचताना किंवा ऐकताना हे खूप वियर्ड वाटतं, पण हो, त्याच्या मागचं कारणही हेच आहे. बरं, मग ते पूर्णत्व किंवा कृष्णत्व किंवा सत्य किंवा ब्रह्म किंवा आत्मा किंवा आनंद किंवा शिव हे नेमकं आहे काय? तर उपनिषद आणि बुद्ध सांगतात द प्रोसेस ऑफ निगेशन. म्हणजे पूर्णत्व किंवा आत्मा काही नाहीये याचं ज्ञान घेऊन ते नाकारत जा. जे शेवटी राहील ते पूर्णत्व किंवा आत्मा असेल. त्यामुळं पूर्णत्व काय आहे हे स्वतःच्या प्रयत्नांनीच जाणलं जाऊ शकतं. आता हे सगळं माहिती करून पूर्णत्व ज्यातून मिळणार नाही असा प्रेयचा मार्ग नाकारत, म्हणजे जिथे पूर्णत्व मिळणारच नाही असे सगळे मार्ग सोडून शेवटी नेहमी श्रेयाचा मार्ग असा योग्य निवडणं आणि पूर्णत्वाकडचा प्रवास नेहमी सुरू ठेवणं हेच स्वप्रेम आहे. त्या श्रेयाच्या मार्गात व्यायाम करणं, वाचन करणं, विविध गोष्टींचा अभ्यास करणं, अध्यात्म आणि तत्वज्ञान समजावून घेणं इत्यादी गोष्टी येतात. शरीर, मन, बुद्धी या श्रेयाच्या मार्गावर चालण्यास कितीही नकार देत असल्या तरीही जो मनुष्य स्वप्रेमात आहे तो नेहमी हाच श्रेयाचा मार्ग निवडतो. असा स्वतःवर प्रेम करणारा मनुष्य स्वतःला नेहमी छान संगत देतो, छान शिस्तबद्ध जीवन देतो, नेहमी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा रोज स्वतःच्या शरीर, मन आणि बुद्धीशी संघर्ष सुरू असतो, तरीही तो मनुष्य आनंदी असतो. असा स्वतःवर प्रेम करणारा व्यक्ती जगाशी सुद्धा छान असं करुणेचं नातं निर्माण करतो. त्याला समजलेलं असतं की हे जग पूर्णत्व देऊ शकत नाही, म्हणूनच तो या जगाकडे काहीतरी मिळवायच्या इच्छेने किंवा उपभोगायच्या कामनेने जात नाही. तसंच तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीकडे सुद्धा तो अपूर्ण म्हणून जात नाही, जेणेकरून तो त्या पुढच्या व्यक्तीचं शरीर आणि मन भोगून त्यांचं शोषण करण्यापासून नेहमी वाचतो. उलट या व्यक्तीने स्वतःला जाणलेलं असतं, त्यामुळे खरं तर हाच व्यक्ती त्या पुढच्या व्यक्तीवर खरं प्रेम करत असतो. कंसात लिहिलंय, बाकीचं जे प्रेमाच्या नावाखाली सुरू आहे ते फक्त हार्मोनल आणि शारीरिक आहे. सुज्ञ मनुष्य त्याला कधीही प्रेम म्हणणार नाही. ते छान वाक्य नाहीये का? व्हाईल सेइंग आय लव्ह यू वन मस्ट फर्स्ट नो आय. कारण स्वतःला जाणून घेतलेला असा स्वतःवर प्रेम करणारा आणि आनंदी असलेला व्यक्ती जगातील कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करू शकतो. तो जो स्वतःवर प्रेम करत नाही, ज्याला स्वतःचीच संगत आवडत नाही, असा व्यक्ती कोणावरच प्रेम करू शकत नाही. उलट तो नेहमी प्रेमाच्या कंसात खोटं रूप नावाखाली शोषण आणि हिंसा करतो. प्रेम समजलेला आणि जगत असलेला व्यक्ती जर जगातल्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे असं म्हणत असेल तर तो त्या व्यक्तीला सुद्धा पूर्णत्व, कृष्णत्व, आनंद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. दुबळं बनवून नाही तर प्रेम शिकवून. नेहमी आकाशाची विशालता, खूप उंच उडण्यासाठी पंख आणि खूप ताकद मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो, तेही कोणत्याही स्वार्थाशिवाय. फक्त एकच हवं असतं, पुढच्या व्यक्तीचा आनंद. थोडक्यात प्रेम मुक्तता, स्वातंत्र्य, शक्ती, बल, विशालता, महान उद्देश, ज्ञान, पूर्णत्व आणि कृष्णत्व देतं. म्हणजेच ज्या व्यक्तीने प्रेम शिकून घेऊन ते जगत आहे असा व्यक्ती प्रकृतीवर, त्यातल्या विषयांवर किंवा कोणत्याही व्यक्तीचे शोषण करत नाही. उलट असा व्यक्ती नेहमीच स्वतःसाठी, एखाद्या व्यक्तीसाठी, समाजासाठी, जगासाठी आणि एकूणच प्रकृतीसाठी शुभ आणि मंगलमय असतो. म्हणूनच सगळ्यांनीच हे खरं प्रेम शिकून घेतलं पाहिजे आणि शिकवलं सुद्धा पाहिजे. कबीर साहेब म्हणतात तसं,
प्रेम प्रेम सब कोई कहे, प्रेम न जाने कोई, जहां मारक साहब मिले, प्रेम कहा बिसोई.